राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर शेतकरी बांधवांनो, पाहूया आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या झटपट आणि ताज्या बातम्या. शेतकऱ्यांना मिळणार रब्बी करता मदत. 53,58,00,000 रुपये, 90,000चा निधी प्राप्त. उद्यापासून निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार, सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा. मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा. सत्ताधारी विरोधकांच्या अडचणी वाढणार. शेतकऱ्यांचा संताप उफाळला. महाराष्ट्रात कर्जमाफी कधी, म्हणून शेतकऱ्यांचा संताप अनावर झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर. आतापर्यंत रब्बीची लागवड 8 लाख हेक्टरवरती. सरकारची आकडेवारी आली समोर. शेतकऱ्यांना आपला नुकसान भरपाईचा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष. राज्यात 222 शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून हमीदराने खरेदी. शेतकऱ्यांना मोठा धक्का बसल्याची देखील धक्कादायक माहिती येत आहे समोर. शेतकरी संतप्त. बिबट्याची भयंकर दहशत. स्वसंरक्षणासाठी ग्रामस्थांवर आली गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ. पुणे जिल्ह्यात बिबट्यावरून अतिशय भयानक वास्तव. प्लास्टिक तांदळाची अफवा. हा पोषक फोर्टिफाईड भात. सरकार जनजागृतीसाठी 2,12,00,000 रुपये खर्च करणार. शेतकऱ्यांसाठी सरकार खर्च करणार. गेला एकदाचा पाऊस, आता भरणार हुडहुडी. राज्यात पारा 10 अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज. मराठवाड्यामध्ये 14 ते 13 पर्यंत तापमान घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्रामसेविकेने नुकसान भरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा. व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर महसूल मंत्र्यांचे थेट चौकशीचे आदेश. पणन महासंघाची 86 कोटी केंद्राकडे थकीत. निधी न मिळाल्यास यंदा खरेदी रखडणार. शेतकऱ्यांना होणार याचा जबरदस्त फटका. महाडीबीटी मधील 2.25 लाख अर्ज पोखराकडे वर्ग. फेर अर्ज करण्यापासून शेतकऱ्यांना दिलासा. दुहेरी अर्जाची सुविधा देखील बंद केल्याने शेतकऱ्यांना याचा होणार फायदा. राज्यातील गोशाळांचा कोट्यवधींचा निधी थकीत. केवळ 10 कोटींची तरतूद. 54 कोटी रुपयांच्या निधीला प्रतीक्षा. शेतकऱ्यांसाठी अतिशय धक्कादायक. साखरेची एमएसपी. इथेनॉलचे दर वाढवा. मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे लेखी मागणी. निर्यातीसाठी मुदतवाढ हवी असल्याचं मुख्यमंत्र्यांचे केंद्राने सांगितलं. आंतरराष्ट्रीय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात नरमाई. कापसाचे बाजारभाव घसरले. कापूस 7 ते 8 हजारांपर्यंत आल्याने शेतकरी नाराज. धुळे जेऊरमध्ये थंडीची लाट. धुळ्यात हंगामातील निचांकी 8.6 अंश सेल्सिअस तापमान. पुढील आठवडा गारठा राहणार. राज्यात जितका उपयोग तितकेच इथेनॉल खरेदी. तेल कंपन्यांच्या धोरणाचा मध्य प्रदेशातील इथेनॉल उद्योगाला फटका. महाराष्ट्रात देखील फटका बसण्याची शक्यता. भेंडी, गवार, काकडी, वांगी, घेवड्याच्या दरात सुधारणा. पुणे बाजार समितीमध्ये परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक आल्याची माहिती. मूठभर लोकांच्या हितासाठीच्या शक्तीपीठाला विरोध करा. राजू शेट्टी यांची माहिती. शेतकऱ्यांबरोबर आंदोलन उभं राहणार. पुढील आठवड्यात जोरदार होणार कोल्हापुरात आंदोलन. कर्जमाफीसाठी कडू यांचे उद्यापासून आंदोलन सुरू. शेतकऱ्यांसाठी जीव द्यायला तयार असल्याचं बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य. फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात उभारणार आंदोलन. ठिबक अनुदानासाठी आता केवळ 5च कागदपत्रे लागणार. प्रक्रिया होणार सुटसुटीत. एकूण 12 प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा निर्णय जाहीर. सोयाबीन खरेदी केंद्रावरती नोंदणीचे 3:13 वाजले. शेतकऱ्यांच्या लांबच लांब प्रचंड मोठ्या रांगा. पॉस मशीनद्वारे नोंदणी बंधनकारक केल्याने गोंधळ. कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोष व्यक्त. शेतकऱ्यांचा सरकारवरती संताप. सीसीआयचे राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीकडे बोट. महावितरणकडून वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र. पुणे मंत्रिमंडळात आकर्षक ग्राहकाकडे 300 कोटींची मदत. तर थकबाकी करून शेतकरी आव्हान. 500 बिबटे वनताराला पाठवणार. वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती. संवेदनशील बैठकीला आमदार खासदार अनुपस्थित असल्याने शेतकरी झाले संतप्त. ग्रामस्थांवरती गुन्हे दाखल करू नका. शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज. शेतकऱ्यांना होणार मोठा दिलासा. सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय. प्रशासक विद्याधर अनास्कर यांची माहिती. डबघाईला आलेल्या 20 जिल्हा बँकेच्या कार्यक्षेत्रातील निर्णय.
शेतकऱ्याला संकट आलं म्हणून थांबून कसं चालल. नुकसानग्रस्त भागातील उभारीने पुन्हा कामाला केली सुरुवात. मराठवाड्यात शेतकरी पुन्हा भरतोय आपलं घर. मत्स्य व्यावसायिकांना 4% व्याज परतावा, त्यामुळे मत्स्य व्यवसाय सरकारवरती प्रचंड आनंदित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मिळाली मान्यता. अहिल्यानगरला काकडी, टोमॅटो, हिरव्या मिरचीला मागणी कायम. दरात चढउतार. फळांची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना देखील याचा होणार तोटा.